प्रियदर्शनी उद्योग समूह की वार्षिक सभा में समाज सेवकों का सम्मान। प्रियदर्शनी दूध संस्था और प्रियदर्शनी सोसाइटी की वार्षिक सर्वसाधारण सभा कराड़ में उत्साहपूर्वक संपन्न हुई। सभा में आर्थिक अहवाल को मंजूरी दी गई। साथ ही आगामी वर्ष के लिए दूध संकलन केंद्रों की वृद्धि, किसानों के लिए कल्याणकारी योजनाएं तथा सदस्यों के लिए प्रशिक्षण शिविर आयोजित करने जैसे महत्वपूर्ण निर्णय लिए गए। सोसाइटी के संचालक दत्तात्रेय पाटिल ने आर्थिक अहवाल का वाचन किया। संस्थापक अध्यक्ष अशोकराव पाटिल दादा के हाथों समाज कार्यों में उल्लेखनीय योगदान देने वाले मान्यवरों का सत्कार किया गया। वरिष्ठ समाज सेवक सलीम भाई मुजावर, वरिष्ठ नागरिक संघ के संस्थापक अध्यक्ष प्रा डॉक्टर चंद्रकांत माने, नगर पालिका अधिकारी श्री ताड़लेकर, पत्रकार विद्या मोरे, ऑडिटर मोहन राव डोड़, अमोल गुरव, अमोल काड़े, मोहन राव पवार, संतोष शिंदे, परशुराम आल्हाट, चिदानंद सिद्धि रेड्डी, इन सभी को शाल, श्रीफल, मानपत्र और पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। अशोकराव पाटिल दादा ने कहा, प्रियदर्शनी उद्योग समूह केवल उद्योग तक सीमित नहीं रहेगा, बल्कि समाज निर्माण में भी निरंतर कार्यरत रहेगा। सभा में बड़ी संख्या में सभासद उपस्थित थे। इस अवसर पर महिला माजी नगराध्यक्ष अर्चना पाटिल, संचालिका सौ मीनाक्षी मारुलकर, संचालिका दूध डेयरी सौ राजश्री पाटिल तथा संचालिका सेवा सोसायटी सौ मीना अल्हाट यांची विशेष उपस्थिति रही। काय पावसामुळे अर्धा महाराष्ट्र पाणी बरोबर आज या ठिकाणी प्रियदर्शनी सरकारी सेवा सोसायटी प्रियदर्शनी दूध व्यावसायिक संस्था जनरल मीटिंग आज या ठिकाणी सर्व सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली। एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस असताना सुद्धा आपली सर्व दोन्ही संस्थेची सभासद या ठिकाणी आले, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करून अभिनंदन करतो। तसेच संस्था दोन्ही सुद्धा प्रगती करणार असून विकास सेवा संस्थेला यावर्षी अवॉर्ड मिळालेला आहे आणि दरवर्षी यावर्षी दिवाळीसाठी 1% आपण डिव्हिडंड वाढवून देण्याचा ठराव केलेला आहे। शिवाय आपण दिवाळीला सर्व सभासदांना भेटवस्तू या ठिकाणी देणार आहोत दरवर्षीप्रमाणे आणि या आवश्यकतेने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या 5 लोकांचा सत्कार घेतलेला आहे। त्यात राजमेडिकल सलीम मुजावर यांनाही परवा सातारा रोटरी बॉक्स चेअरमनपदी जिल्ह्यावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। तसेच प्राध्यापक चंद्रकांत माने, मोहनराव डोळ, जिल्हा बँकेचे अधिकारी अमोल काळे, ऑडिटर मोहन पवार तसेच बरेचसे आपल्या या ठिकाणी मुंबईवरले कार्यकर, सामाजिक सेवा कार्यकर्ते अशा अनेकांचे आम्ही या ठिकाणी सत्कार घेतलेले आणि नेहमी ॲक्टिव्ह असणारे आपल्या पत्रकार विद्या मोरे त्यांच्याही या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अर्चना पाटील यांचे शुभाषित सत्कार घेण्यात आलेले आहे। आज या ठिकाणी पावसामुळे थोडासा व्यत्यय आला तरी पण खेळीमेळीच्या वातावरणात ही मीटिंग संपन्न झाली। याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।